नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स M2 क्रॅश कोर्स. आजचं लेक्चर नंबर 3. टॉपिक आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. याच्या आधीच्या लेक्चर नंबर 2 मध्ये एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आपण सुरू केलं होतं. तर एक प्रॉब्लेम झालं होतं. आता बघा प्रॉब्लेम नंबर 2. प्रॉब्लेम असं येणार, सॉल्व x to the power 4 solve x to the power 4 minus 2x y square plus y to the power 4 dx. त्यानंतर मायनस इन ब्रॅकेट 2x square y minus 4xy cube plus sin y dy is equal to 0. तर विद्यार्थी मित्रांनो, कसं ओळखायचं की हे प्रॉब्लेम एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा आहे. समजून जा की जे प्रॉब्लेम मोठं राहते हे राहते एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा प्रॉब्लेम. बघा किती लेंथी मोठा आहे, खूप मोठं प्रॉब्लेम आहे. म्हणजे की हे प्रॉब्लेम आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. तर आता प्रॉब्लेम स्टार्ट करूया सॉल्व्ह करण्यासाठी. तर सर्वांनी लक्ष द्या. तर सर्वात आधी इथं लिहायचं गिवन, हे जसंच्या तसं पूर्ण लिहायचं. गिवन आहे x to the power 4 minus 2xy square plus y to the power 4 dx minus 2x square y minus 4xy cube plus sin y dy is equal to 0. म्हणजे बघा x to the power 4 minus 2xy square plus y to the power 4 dx minus in bracket 2x square y minus 4xy cube plus sin y dy is equal to 0. तर सर्वात आधी आपल्याला कंपेअरिंग करायचं आहे. कंपेअरिंग mdx plus ndy is equal to 0. mdx plus ndy is equal to 0. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला बघा dx च्या समोर काय दिसत आहे, m दिसत आहे. काय दिसत आहे, m. आणि इथे dx च्या समोर काय दिसत आहे, x to the power 4 minus 2xy square आणि y to the power 4. तर इथं लिहायचं आहे m is equal to x to the power 4 minus 2x y square plus y to the power 4. त्यानंतर dy च्या समोर काय आहे सांगा, dy च्या समोर आहे m. तर इथं dy च्या समोर किती आहे बघा, मायनस 2x square y मायनस 4xy cube प्लस sin y. तर मायनस साईन असलं तर मायनस साईन सुद्धा लिहावं लागेल आपल्याला, एवढं लक्षात ठेवा. पहिला m म्हणायचं आणि दुसऱ्याला n म्हणायचं. n आहे आता मायनस इन ब्रॅकेट 2x square y मायनस 4xy cube प्लस sin y. बघा dx च्या समोर काय आहे, m. dx च्या समोर घेतला हा x to the power 4 minus 2xy square plus y to the power 4. dy च्या समोर आहे n. dy च्या समोर इथं मायनस साईन सुद्धा आहे, इथं प्लस होतं ना, इथं मायनस साईन आहे, मायनस साईन घेतलं. 2x square y minus 4xy cube plus sin y. त्यानंतर हे ब्रॅकेट काय केलं आपण, रिमूव्ह केलं. ब्रॅकेट जर रिमूव्ह केला तर अंदरचे साईन चेंज होतात. प्लसचं काय होते, मायनस. म्हणजे मायनस 2x square y हे मायनसचं होणार प्लस 4xy cube आणि इथं आहे प्लस, प्लसचं काय येणार, मायनस. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस. हा झाला एम. त्यानंतर इथे एम तर आहेच ऑलरेडी, काही प्रॉब्लेम नाही. इथं दोन पार्टिशन करतो. तर सर्वात आधी पहिल्या इक्वेशनला पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करावं लागेल. काय करावं लागेल, पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, सॉरी पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय करावं लागते. पहिल्याला काय करावं लागेल, पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय.
आणि याला पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सेकंड याला एनला. पहिल्याला वाय करायला लागेल पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. इथं पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू इथे एक्स करावं लागेल आणि इथं पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. आपण काल बेसिक कन्सेप्ट मध्ये शिकलोच होतो. तर इथे एमचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे डेल एम अपॉन डेल वाय. डेल एम अपॉन डेल वाय. एमचा डेरिव्हेटिव्ह डेल एम अपॉन डेल वाय. इथे येणार आहे डेल डेल वाय. एक्स टू द पॉवर 4 मायनस 2x वाय स्क्वेअर प्लस वाय टू द पॉवर 4. आता बघा पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करत आहे आपण वाय. याचा अर्थ काय होते विद्यार्थी मित्रांनो, याच्यात फक्त वायचा डेरिव्हेटिव्ह काढायला लागते. एक्स काय राहते कॉन्स्टंट. एक्स काय राहते कॉन्स्टंट राहते. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय मध्ये एक्स कॉन्स्टंट. म्हणजे बघा एक्स टू द पॉवर 4 याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0. कॉन्स्टंट आहे ना. याच्यात एक्स लागला का वाय लागला का नाही. वाय जर लागला असता तर हा जसाच्या तसा राहिला असता. पण याच्यात वाय लागला नाही म्हणून एक्स टू द पॉवर 4 चा डेरिव्हेटिव्ह 0. त्यानंतर इथं बघा -2x आहे. इथं आहे -2x. हा बघा -2x आहे. तर -2x आहे पण त्याच्यासोबत वाय पण लागलेला आहे. त्याच्यामुळे हा 0 होणार नाही. म्हणजे -2x जसाच्या तसा. आता वायच्या डोक्यावर किती आहे 2. तर डोक्यावरचा काय येतो समोर आणि त्याच्यातून एक मायनस. 2 - 1 1. डबल इथं वायच्या डोक्यावर किती आहे 4. 4 काय येणार समोर त्याच्यातून एक मायनस. 4 - 1 3. चालो किती आलं -2 × 2 -4 xy प्लस 4y3. हा आहे डेल एम अपॉन डेल वाय. डेल एम अपॉन डेल वाय. याला द्यायचं इक्वेशन नंबर फर्स्ट. एक वेळा अगेन पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. अर्थ काय होते डेल एम अपॉन डेल वाय. इथे डेल डेल वाय. एक्स टू द पॉवर 4 मायनस 2x वाय स्क्वेअर प्लस वाय टू द पॉवर 4. आता एक्स टू द पॉवर 4 आहे. याच्यात पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय मध्ये एक्स कॉन्स्टंट आहे. एक्स कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. हा -2x सुद्धा कॉन्स्टंट आहे पण याच्यासोबत वाय लागला म्हणून हा 0 होणार नाही. हा जसाच्या तसा. वायच्या डोक्यावर 2 2 समोर एक मायनस. 2 - 1 1. इथं वायच्या डोक्यावर किती आहे 4. तर 4 समोर एक मायनस. 4 - 1 3. आता बघा -2 × 2 -4xy आणि प्लस 4y3. इक्वेशन नंबर फर्स्ट. आता इथं बघा पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केला तर इथं काय येणार आता डेल एन अपॉन डेल एक्स. तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक्स सोडून बाकी सर्व कॉन्स्टंट. म्हणजे याच्यामध्ये वाय कॉन्स्टंट आहे. याच्या पहिल्यामध्ये काय होतं एक्स कॉन्स्टंट होता. याच्यामध्ये काय कॉन्स्टंट आहे वाय कॉन्स्टंट. बघूया काय येते आन्सर. -2x² प्लस 4xy³ मायनस sin y. आता याच्यामध्ये वाय कॉन्स्टंट आहे. म्हणजे बघा आता इथं -2 आहे. इथे किती आहे -2. नंतर काय वाय हा कॉन्स्टंट आहे पण याच्यासोबत एक्स लागल्यामुळे हा 0 होणार का नाही होणार. म्हणून इथं तुम्ही लिहिसाल -2y हा जसाच्या तसा. मग याच्या डोक्यावर किती आहे 2. 2 काय येणार समोर त्याच्यातून एक मायनस. 2 - 1 1. तसंच प्लस यामध्ये वाय कॉन्स्टंट आहे आणि 4 पण कॉन्स्टंट आहे. तर 4y³ जसाच्या तसं. मग राहिलं एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1. आणि ज्याच्यामध्ये एक्स लागत नाही त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे काय आलं फायनल आन्सर -2 × 2 -4 y × x किंवा xy आणि 4y³ × 1 4y³. इथं आहे डेल एन अपॉन डेल एक्स. याला दिलं इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन नंबर सेकंड बघा डेल एम अपॉन डेल वाय -4xy प्लस 4y³ आणि डेल एन अपॉन डेल एक्स -4xy प्लस 4y³. हे दोघेही आन्सर सेमच येतात विद्यार्थी मित्रांनो. जर हे दोन सेम असले तर एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे. सेम नसलं तर तुमचा प्रॉब्लेम चुकीचा आहे. कारण बाकीचा सिलेबस मध्ये नाहीच आहे. येणार तर एक्झॅक्ट डिफरन्शियल येणार नाहीतर मग दुसऱ्या मेथडचा येणार. जर हे सेम यालाच पाहिजे. एक्झॅक्ट डिफरन्शियलचा प्रॉब्लेम असेल तर हे सेम येणारच. जर एक्झॅक्ट डिफरन्शियलचा प्रॉब्लेम नसेल तर सेम येणार नाही. त्यानंतर फ्रॉम 1 and 2. फ्रॉम
1 and 2. दोघांचे आन्सर सारखे आलेले आहेत म्हणून तुम्ही म्हणू शकता डेल एम अपॉन डेल वाय इज इक्वल टू डेल एन अपॉन डेल एक्स. इट्स एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. इट्स एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. मग आता हे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे तर जनरल सोल्युशन आहे आपलं. जनरल सोल्युशन तर सोपी आहे. जनरल सोल्युशन सोपीच आहे. आता बघा जनरल सोल्युशन असं आहे इंटिग्रेशन ऑफ m dx प्लस इंटिग्रेशन ऑफ n dy इज इक्वल टू कॉन्स्टंट. इंटिग्रेशन ऑफ m dx प्लस इंटिग्रेशन ऑफ n dy इज इक्वल टू कॉन्स्टंट. याच्यामध्ये y कॉन्स्टंट राहते, m मध्ये y कॉन्स्टंट आणि n मध्ये x ची टर्म नसते, नॉट टर्म x, किंवा तुम्ही याला इंडिपेंडंट ऑफ x सुद्धा म्हणू शकता. काय म्हणू शकता? इंडिपेंडंट ऑफ x. तर कसं काय येणार आहे बघा. तर इंटिग्रेशन ऑफ जो m आहे हा m हा जसाच्या तसा लिहायचा पुराच्या पुरा जो m असेल. m आहे x टू द पॉवर 4 मायनस 2xy स्क्वेअर प्लस y टू द पॉवर 4. हा m लिहून टाकायचा. x टू द पॉवर 4 m त्यानंतर आहे x टू द पॉवर 4 x स्क्वेअर लिहिलं x टू द पॉवर 4. तर इथं लिहिसाल तुम्ही x टू द पॉवर 4 मायनस 2xy स्क्वेअर प्लस y टू द पॉवर 4 हा dx. याच्यामध्ये y कॉन्स्टंट आहे. ओके. आणि त्यानंतर सेकंड मध्ये dy मध्ये फक्त y ची टर्म घ्यायची, नॉट टर्म इन x. याच्यामध्ये एखादी अशी टर्म घ्यायची की ज्याला x नाहीये. आता बघा पहिल्या टर्म मध्ये फर्स्ट टर्म मध्ये x लागलेला आहे, हा घेसाल काय? नाही. याच्या सेकंड मध्ये पण x लागलेला, हा घेसाल का? नाही. पण थर्ड मध्ये लागला का? नाही. थर्ड मध्ये x आहे का सांगा बरं? नाही. मग काय घेसाल तुम्ही? डायरेक्टली हा मायनस y घ्यावा लागेल. काय घ्यावं लागेल? मायनस y. इथं घेऊया मायनस y. मायनस पण कोणता y? तो साइन y. मायनस साइन y dy इज इक्वल टू c. आता काय करायचं? प्लस आहे मायनस आहे प्रत्येकाला सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन देऊ. इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर 4 dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 2xy स्क्वेअर dx प्लस इंटिग्रेशन ऑफ y टू द पॉवर 4 dx प्लस मायनस मायनस इंटिग्रेशन ऑफ साइन y dy इज इक्वल टू c. आता कॉन्स्टंट आपण इंटिग्रेशनच्या काय करतो? बाहेर टाकतो. आता याच्यामध्ये कॉन्स्टंट y आहे, dx असलं तर xच पाहिजे आपल्याला. इथे x टू द पॉवर 4 जसाच्या तसं याचं इंटिग्रेशन निघते. कॉन्स्टंट बघा 2 कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर. हा y स्क्वेअर सुद्धा कॉन्स्टंट आहे कारण इथं dx आहे ना विथ रिस्पेक्ट टू, म्हणून y स्क्वेअर कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या घराच्या बाहेर. मग काय राहिलं इथं? x dx. आता बघा इथं y टू द पॉवर 4 आहे विथ रिस्पेक्ट टू dx आहे, हा कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. y टू द पॉवर 4 बाहेर, मग काहीच नाही राहिलं म्हणजे 1 राहील. आणि मायनस इंटिग्रेशन ऑफ इथं साइन y, हा साइन y बाहेर जाणार नाही कारण इथं dy लागलेला आहे इज इक्वल टू c. आणि आता विद्यार्थी मित्रांनो सिंपल इंटिग्रेशन काढायचं आहे. आता एक्सच्या डोक्यावर आहे 4. सिंपल इंटिग्रेशनचा फॉर्म्युला x टू द पॉवर 4 4 प्लस 1 किती होते? 5. 5 वर 5 खाली मायनस 2y स्क्वेअर जसंच्या तसं. इथे एक्सच्या डोक्यावर किती आहे? काही नसते म्हणजे काय असते? 1 असते. एक्सच्या डोक्यावर किती असते? 1. तर एक्सच्या डोक्यावर 1 1 प्लस 1 किती होते? 2. 2 वर 2 खाली. त्यानंतर इथं आहे y टू द पॉवर 4. इथं आहे 1 1चं इंटिग्रेशन काय येते? 1चं इंटिग्रेशन येते x मायनस आणि साइन y चं इंटिग्रेशन काय येते? साइन y चं इंटिग्रेशन येते मायनस कॉस y विथ रिस्पेक्ट टू dy म्हणून आपण काढलं इज इक्वल टू c. मायनस मायनस काय होणार? प्लस. तसाच हा 2 2 काय होतो? कॅन्सल. इथं राहते x टू द पॉवर 5 अपॉन 5 मायनस y स्क्वेअर इंटू x स्क्वेअर प्लस y टू द पॉवर 4 इंटू x मायनस मायनस प्लस cos y इज इक्वल टू c. प्रॉब्लेम इज सॉल्व. एक वेळ अगेन सांगतो ऐका. जे विद्यार्थी लेट जॉईन झाले असतील किंवा ज्यांना समजलं नसेल तर एक वेळा पुन्हा बघा. मोठं प्रॉब्लेम घेतलेला आहे मी, कठीण वाला प्रॉब्लेम घेतलेला आहे. कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला समजलं पाहिजे
जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही आपला क्रॅश कोर्स जॉईन करू शकता. तसंच जर तुम्हाला हे समजलं असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता बघा प्रॉब्लेम नंबर सेकंड, सॉल्व x to the power 4 minus 2xy square plus y to the power 4 dx minus 2x square y minus 4xy cube plus sin y dy is equal to 0. इथं काय घेतलं आपण, गिवन घेतलं x to the power 4 minus 2xy square plus y to the power 4 dx minus in bracket 2x square y minus 4xy cube plus sin y dy is equal to 0. काय केलं आपण, कम्पेअरिंग केलं mdx प्लस mdy इज इक्वल टू 0. dx च्या समोर काय आहे, m. dx च्या समोर किती आहे, x to the power 4 minus 2xy square plus y to the power 4. x to the power 4 minus 2xy square plus y to the power 4. dy च्या समोर काय आहे, m. dy च्या समोर इथं मायनस साइन सुद्धा होतं तर मायनस साइन घेतलं 2x square y minus 4xy cube plus sin y. पण फर्स्ट नंबरला पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय आणि सेकंडला पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता पहिली तर मायनस साइन आहे, हे ब्रॅकेट रिमूव्ह केलं तर साइन चेंज, प्लसचं होते मायनस, मायनसचं होते प्लस आणि प्लसचं होते मायनस. आता इथं बघा पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय, एमचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, डेल एम अपॉन डेल वाय. इथे येते डेल डेल वाय. एक्स टू द पॉवर 4 मायनस 2xy स्क्वेअर प्लस y टू द पॉवर 4. आता पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे काय, एक्स कॉन्स्टंट आहे त्याच्यात, म्हणजे x टू द पॉवर 4 कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. तसंच मायनस 2x कॉन्स्टंट जसंच्या तसं, वायच्या डोक्यावर आहे 2, 2 समोर 1 मायनस 2 मायनस 1 1. वायच्या डोक्यावर आहे 4, 4 समोर 1 मायनस 4 मायनस 1 3. म्हणजे बघा मायनस 2x इंटू मायनस 2x इंटू 2y, मायनस 2 इंटू 2 मायनस 4xy आणि आलं प्लस 4y क्यूब. इक्वेशन नंबर फर्स्ट. सेकंड नंबरचं घेतलं होतं n इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट 2x स्क्वेअर y मायनस 4xy क्यूब प्लस साइन वाय. ब्रॅकेट रिमूव्ह केलं, साइन चेंज, प्लसचं मायनस, मायनस 2x स्क्वेअर वाय मायनसचं प्लस, प्लस 4xy क्यूब आणि प्लसचं मायनस, मायनस साइन वाय. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, यांचा डेरिव्हेटिव्ह डेल एन अपॉन डेल एक्स, इथे इथे डेल डेल एक्स. मायनस 2x स्क्वेअर वाय प्लस 4xy क्यूब मायनस साइन वाय. नंतर मायनस 2 आणि y हा जसाच्या तसा, कारण आता पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स चा अर्थ होते y कॉन्स्टंट. आता मायनस 2 आणि y कॉन्स्टंट आहे जसाच्या तसा. हा 0 का झाला नाही, कारण याच्यासोबत काय लागलेला आहे, एक्स स्क्वेअर आहे. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2x. याच्यात y कॉन्स्टंट आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायला लागते. तसंच 4y क्यूब कॉन्स्टंट जसंच्या तसं एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. आता इथं मायनस साइन y पण याच्यात एक्सच लागला नाही आणि ज्याच्यात एक्स लागला नाही मग त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे मायनस 2 इंटू 2 मायनस 4xy प्लस 4y क्यूब इंटू 1 4y क्यूब मायनस 4xy प्लस 4y क्यूब. इथं पण बघा मायनस 4xy प्लस 4y क्यूब. 101% विद्यार्थी मित्रांनो हे सारखं येते. फ्रॉम 1 and 2 तर इथं डेल एम अपॉन डेल वाय इज इक्वल टू डेल एन अपॉन डेल एक्स इज द एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. मग हे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे तर जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ mdx प्लस इंटिग्रेशन ऑफ ndy इज इक्वल टू कॉन्स्टंट. याच्यात y इज कॉन्स्टंट नॉट टर्म इन x. आता जो m आहे हा पुरा जसाच्या तसा लिहायचा. m किती आहे, x टू द पॉवर 4 मायनस 2xy स्क्वेअर प्लस y टू द पॉवर 4. x टू द पॉवर 4 मायनस 2xy स्क्वेअर प्लस y टू द पॉवर 4. आणि n टर्म मध्ये अशी टर्म घ्यायची की ज्याच्यात x नाही पाहिजे आपल्याला, फक्त y ची टर्म n मध्ये. तर याच्यात बघा याच्यात x होता घेतला नाही, याच्यात x होता घेतला नाही, याच्यात x आहे का नाही, मग याच्यात y ची टर्म घेतली मायनस साइन y, इथे घेतला मायनस साइन y dy. मग मायनस प्लस आहे प्रत्येकाला सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन. इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर 4 dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 2xy स्क्वेअर dx प्लस इंटिग्रेशन ऑफ y टू द पॉवर 4 dx प्लस मायनस मायनस आणि इंटिग्रेशन ऑफ साइन y dy इज इक्वल टू c. आता एक्सच्या डोक्यावर किती आहे, पण पहिले आपण गेलो कॉन्स्टंट बाहेर. आता इथे x टू द पॉवर 4 dx जसा तसं 2xy स्क्वेअर हा कॉन्स्टंट आहे, तो इंटिग्रेशनच्या बाहेर. कसं ओळखलं, इथं dx आहे म्हणजे x वाला व्हेरिएबलच ठेवायचा, बाकी सब बाहेर. 2y स्क्वेअर बाहेर, मग इथं राहिलं x dx. इथं पण इथं dx आहे, इथं y टू द पॉवर 4 आला. तर काय केलं, y टू द पॉवर 4 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या घराच्या बाहेर, मग राहिलं 1 dx. इथं साइन y पण इथं dy आहे, हा बाहेर जाणार का नाही, dy आहे म्हणून नाही जाणार. मग इंटिग्रेशन काढलं, एक्सच्या डोक्यावर आहे 4, 4 प्लस 1 किती होते 5 वर 5 खाली. मायनस 2y स्क्वेअर जसाच्या तसा, एक्सच्या डोक्यावर आहे 1, 1 प्लस 1 2 वर 2 खाली. y टू द पॉवर 4 जसाच्या तसा 1चं इंटिग्रेशन x
आणि तर साइन वाय, साइन वायचं इंटिग्रेशन काय ते मायनस कॉस वाय इज इक्वल टू सी. मायनस मायनस काय होते प्लस, इथं झालं प्लस. हा टू टू गेट कॅन्सल. फायनल आन्सर आहे एक्स टू द पॉवर 5 अपॉन 5 मायनस वाय स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय टू द पॉवर 4x प्लस कॉस वाय इज इक्वल टू सी. आणि विद्यार्थी मित्रांनो 101% हे प्रॉब्लेम पेपरमध्ये विचारतात, अशा प्रॉब्लेम विचारतील. कन्सेप्ट जर क्लिअर असला तर तुम्हाला नक्कीच सॉल्व्ह करता येईल. किती जणांना समजलं मला सांगा फटाफट फटाफट. थंबनेल नुसार सांगू शकता तुम्ही, थंब देऊ शकता समजलं असेल तर. कुणाल समजलं, संजना, मृणाल, गौरी, साक्षी, प्रेरणा, ओजस्वता, साक्षी, मनीषा, मोसिब, शिवानी, युवराज, प्रगती, धीरज, अरुणा, अनुराग, शिवानी. तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे काही क्वेश्चन जर असतील तुमच्या दिमागामध्ये तर हे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन आपल्या क्लास झाल्यावर आपण डिस्कशन करू. तर आता घेऊया प्रॉब्लेम नंबर नेक्स्ट. अत्यंत सिंपल असे प्रॉब्लेम्स आहेत. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. थोडे हाय लेवल प्रॉब्लेम घेऊन राहिलो पण आहेत सोपीच. आता हे प्रॉब्लेम असं आहे, आता जे घेणार आहोत प्रॉब्लेम नंबर 3. हे प्रॉब्लेम दिसण्यासाठी तुम्ही ओळखू शकत नाही की हे प्रॉब्लेम एक्झॅक्ट आहे म्हणून. म्हणजे दिसण्यासाठी तर वाटतच नाही की एक्झॅक्ट आहे, पण प्रॉब्लेम एक्झॅक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. सॉल्व dy by dx is equal to x minus y cos x upon 1 plus sin x. x minus y cos x upon 1 plus sin x. तर या प्रॉब्लेम मध्ये बघा काही प्रॉब्लेम स्टार वाले असतात. तर या एक्झॅक्ट मधलं हे असं एक प्रॉब्लेम आहे की हे इझिली तुमच्या लक्षात नाही की एक्झॅक्ट आहे, पण हे एक्झॅक्ट न सॉल्व्ह होते. बघा आता गिवन आहे dy by dx इज इक्वल टू x मायनस y cos x अपॉन 1 प्लस sin x. आता काय करायचं, हा 1 प्लस sin x कुठे आहे अपॉन मध्ये. अपॉन जर इज इक्वल टू चे तिकडे गेला तर अपॉनचा काय होतो मल्टिप्लाय 1 प्लस sin x dy. हा dx अपॉन मध्ये इथं होतो मल्टिप्लाय खालचा वर, म्हणजे x मायनस y cos x इथे येते dx. मग आता आपल्याकडे स्टँडर्ड इक्वेशन कसं आहे mdx प्लस ndy इज इक्वल टू 0. मग आता हे पूर्णच्या पूर्ण ट्रान्सफर तिकडे करा, पूर्णच्या पूर्ण. हा प्लस आहे 1 प्लस साइन एक्स dy, हा पूर्ण प्लस आहे. इकडे जर आला तर काय होतो मायनस, म्हणजे इथे येणार 0. इथे येईन x मायनस y cos x dx प्लस येते मायनस 1 प्लस साइन एक्स dy. हा प्लस आहे पूर्णच्या पूर्ण इकडे आला तर काय होतो मायनस. म्हणजे इक्वेशन तयार झालं आपलं x मायनस y cos x dx मायनस 1 प्लस साइन x dy इज इक्वल टू 0. आणि आता तुम्ही एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. काय केलं आपण सर्वात पहिले स्टार्टिंगला गिवन घेतलं dy by dx इज इक्वल टू x मायनस y cos x अपॉन 1 प्लस साइन x. आता हा 1 प्लस साइन x कुठे आहे अपॉन मध्ये, इकडे होते मल्टिप्लाय 1 प्लस साइन x dy. हा dx अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय x मायनस y cos x dx. हा प्लस आहे, आता हा 1 प्लस आहे कारण dy मागे पाहिजे आपल्याला dx च्या, तर प्लस आहे 1 प्लस साइन x dy प्लस इकडे होते मायनस मायनस इन ब्रॅकेट 1 प्लस साइन x dy. म्हणजे येणार x मायनस y cos x dx मायनस 1 प्लस साइन x dy इज इक्वल टू 0. आता करा कम्पेरिंग जर केलं तर काय येणार बघा. आता कम्पेरिंग mdx प्लस ndy इज इक्वल टू 0. mdx प्लस ndy इज इक्वल टू 0. dx च्या समोर काय सांगा, dx च्या समोर आहे m, dx च्या समोर काय इथं x मायनस y cos x. इथून प्रॉब्लेम तो खूप इझी आहे. dy च्या समोर काय आहे n, dy च्या समोर किती आहे मायनस साइन पण घ्यायचं मायनस इन ब्रॅकेट असेल तर, प्लस असला तर घ्यायची गरज नाही.
मायनस इन ब्रॅकेट 1 प्लस साइन एक्स. आता इथं करावं लागेल पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. पहिल्या ह्याच्यात काय करावं लागेल? पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. इथं पण पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, पण ब्रॅकेटच्या समोर मायनस साईन असल्यामुळे पहिले ते साईन रिमूव्ह करावं लागेल. +1चा काय होतो? -1 प्लस साइन एक्सचा काय होतो? मायनस साइन एक्स. हा झाला एन. आणि इथं पण करावं लागेल पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं पण पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय, इथं पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर काय करसाल? पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, पहिल्या याच्यात वाय आहे, तर याचा अर्थ होते डेल एम अपॉन डेल वाय काढू आपण. काय काढू? डेल एम अपॉन डेल वाय. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स चा अर्थ होईल विद्यार्थी मित्रांनो डेल एम अपॉन डेल वाय. म्हणजे इथं काय येणार? डेल एम अपॉन डेल वाय येणार, इथे येणार डेल डेल वाय. डेल डेल वाय एक्स मायनस वाय कॉस एक्स. आता याचा अर्थ काय? पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय मीन्स काय? तर याच्यामध्ये एक्स कॉन्स्टंट राहते. एक्स काय राहते? कॉन्स्टंट. फक्त वायचा डेरिव्हेटिव्ह काढा. म्हणजे एक्स हा कॉन्स्टंट आहे, याच्यात वाय लागला का सांगा बरं? नाही, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. त्यानंतर मायनस साईन जसंच्या तसं, कॉस एक्स हा जसाच्या तसा, कारण याच्यासोबत वाय लागलेला आहे. आणि वायचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1. वायचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1. कॉस एक्स जसाच्या तसा, याच्यात वाय नव्हता म्हणून प्युअर कॉन्स्टंट. प्युअर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. हा आता येतं बघा, कॉस एक्स जसाच्या तसा, वायचा डेरिव्हेटिव्ह 1. म्हणजे याचं आन्सर आलं मायनस कॉस एक्स डेल एम अपॉन डेल वाय. याला द्यायचं इक्वेशन नंबर फर्स्ट. आता इथं बघूया पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेल एन अपॉन डेल एक्स, इथे येते डेल डेल एक्स. -1 मायनस साइन एक्स. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स चा अर्थ काय? याचा अर्थ होते फक्त एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढा, वाय कॉन्स्टंट. -1 कॉन्स्टंट आहे, याच्यात एक्स लागला का? नाही, 0. मायनस साइन जसंच्या तसं. आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येते? साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येते कॉस एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आणि साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स. लक्षात ठेवा, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. 0 मायनस कॉस एक्स मायनस कॉस एक्स. इथं आलं डेल एन अपॉन डेल एक्स. याला इक्वेशन नंबर दिला सेकंड. हा इक्वेशन नंबर फर्स्ट, हा इक्वेशन नंबर सेकंड. बघा सारखंच आहे की नाही? एक वेळ अगेन सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी एक वेळ अगेन बघा. काय केलं आपण? डीएक्सच्या समोर होता एम एक्स मायनस वाय कॉस एक्स. डीवायच्या समोर होता एन, डीवाय समोर आहे मायनस इन ब्रॅकेट 1 प्लस साइन एक्स. ब्रॅकेट रिमूव्ह केलं, साइन चेंज, +1चा -1 प्लसचं होते मायनस. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. एमचा डेरिव्हेटिव्ह येते डेल एम अपॉन डेल वाय, इथे येते डेल डेल वाय. एक्स मायनस वाय कॉस एक्स. आता पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वायचा अर्थ होते एक्स कॉन्स्टंट. एक्स कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस कॉस एक्स जसाच्या तसा. हा 0 का नाही झाला? कारण इथं वाय लागला. वायचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस कॉस एक्स इंटू 1 मायनस कॉस एक्स. इथे घेतला पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. यांचा डेरिव्हेटिव्ह डेल एन अपॉन डेल एक्स, इथे येते डेल डेल एक्स. -1 मायनस साइन एक्स. -1चा डेरिव्हेटिव्ह 0, फक्त एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढ लागते, वाय कॉन्स्टंट आहे. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स म्हणजे मायनस कॉस एक्स. हे फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. पहिलं आणि दुसरं सारखं आहे, म्हणून तुम्ही म्हणू शकता डेल एम अपॉन डेल वाय इज इक्वल टू डेल एन अपॉन डेल एक्स. डेल एम अपॉन डेल वाय इज इक्वल टू डेल एन अपॉन डेल एक्स. इट्स एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. इट्स एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. आता हे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा प्रॉब्लेम आहे. तर आता जनरल सोल्युशन काय घ्यायचं आहे? जनरल सोल्युशन. तर जनरल सोल्युशन काय येणार? तर जनरल सोल्युशन येणार इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स इंटिग्रेशन ऑफ एन डी वाय इज इक्वल टू सी. याच्यामध्ये एम डी एक्स मध्ये राहते वाय इज कॉन्स्टंट.
वाय इज कॉन्स्टंट. आणि इंटिग्रेशन ऑफ एन डी वाय याच्यात येते नॉट टर्म इन एक्स, म्हणजे इंडिपेंडंट ऑफ एक्स, नॉट टर्म इन एक्स. एक्सची टर्म नाही याच्यात, नॉट टर्म एक्स. आता एम आहे का नाही हा पूर्ण लिहून घेऊ आपण. एम पहिला जो एम असते हा पुरा लिहायचा. एम किती आहे? एक्स मायनस वाय कॉस एक्स, एक्स मायनस वाय कॉस एक्स. याच्यात वाय कॉन्स्टंट आहे, बरं काही प्रॉब्लेम नाही. टी एक्स प्लस एन. एन असा घ्यायचा की ज्याच्यात एक्स नाही पाहिजे आपल्याला, ज्याच्यात एक्स पाहिजे नाही. मग आता दोनच टर्मात, एक मायनस साइन एक्स याच्यात एक्स आहे, हा नाही घेत चालेल, फक्त मायनस वन याच्यात एक्स नाहीये. काय लिहिसाल? मायनस वन डी वाय इज इक्वल टू सी. मग इथं बघा मायनस आहे, प्रत्येकाला सेपरेट इंटिग्रेशन. इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ वाय कॉस एक्स डी एक्स प्लस मायनस मायनस इंटिग्रेशन ऑफ वन डी वाय इज इक्वल टू सी. आता बघा एकच्या डोक्यावर किती आहे? एकच्या डोक्यावर काही नसतं म्हणजे काय असते? वन. वन प्लस वन टू, एक्स स्क्वेअर बाय टू. याच्यात वाय कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या घराच्या बाहेर, तो बाहेर टाकला. कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येते? साइन एक्स. आता इथं वन आहे, पण विथ रिस्पेक्ट टू काय आहे विद्यार्थी मित्रांनो? इथं डी वाय लागेल. तर वनचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू डी वाय ना काय येते? वाय इज इक्वल टू सी. प्रॉब्लेम इज सॉल्व. हे याचं झालं फायनल आन्सर. एक्स स्क्वेअर बाय टू मायनस वाय साइन एक्स मायनस वाय इज इक्वल टू सी. काय केलं आपण? एमच्या जागी एमची पूर्वी व्हॅल्यू लिहिली, एक्स मायनस वाय कॉस एक्स डी एक्स प्लस, आणि एनच्या जागी फक्त अशी टर्म घेतली की ज्याच्यात एक्स लागला नाही, फक्त मायनस वन होतं डी वाय. मग इथं मायनस आहे, प्रत्येकाला सेपरेट इंटिग्रेशन. इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ वाय कॉस एक्स डी एक्स प्लस मायनस मायनस इंटिग्रेशन ऑफ वन डी वाय, इंटिग्रेशन ऑफ वन डी वाय. मग आता बघा एकच्या डोक्यावर किती आहे? एकच्या डोक्यावर आहे वन, काही नसतं म्हणजे काय असते? वन. आणि एकच्या डोक्यावर वन आहे तर फॉर्म्युला लागेल एक्स टू द पॉवर एनचा, एक्स टू द पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. एकच्या डोक्यावर वन आहे तर वन प्लस वन टू, एक्स स्क्वेअर बाय टू. वाय कॉन्स्टंट आहे कारण इथं डी एक्स आहे ना, म्हणून तो बाहेर गेला. कॉस एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स येते, आणि वन पण इथे विथ रिस्पेक्ट टू डी वाय असल्यामुळे वनचं इंटिग्रेशन वाय इज इक्वल टू सी. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल. आता घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम. तर घेऊ प्रॉब्लेम नंबर, हे थर्ड होतं. तसं मी एक प्रॉब्लेम होमवर्क सुद्धा दिलं होतं तुम्हाला, ते बी काही काउंटिंग नाही केलेलं आहे. आता घेऊ प्रॉब्लेम नंबर 4. आता हे प्रॉब्लेम नंबर 4 आणि 5 दोन घेणार आहोत. हे झालं की तुमचं एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन खतम. सर्वच्या सर्व कन्सेप्ट याच्यामध्ये येऊन जाते, आणि याच्यापैकीच एखादा प्रॉब्लेम पेपरमध्ये पण येऊ शकते. सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन. सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन. क्वेश्चन आहे 2x प्लस 3 cos y, 2x plus 3 cos y dx plus 2y minus 3x sin y, 2y minus 3x sin y dy is equal to 0. प्रॉब्लेम लेंदी आहे म्हणजे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. आता घेऊ गिवन आहे 2x plus 3 cos y dx plus 2y minus 3x sin y dy is equal to 0. नंतर केलं आपण कंपेरिंग. mdx plus ndy is equal to 0. mdx plus ndy is equal to 0. आता बघा dx च्या समोर काय आहे? dx च्या समोर आहे m. इथे dx च्या समोर किती आहे? 2x plus 3 cos y. dx च्या समोर m, dx च्या समोर आहे 2x plus 3 cos y. dy च्या समोर काय आहे? n. इथे dy च्या समोर हे पॉझिटिव्ह असल्यामुळे काही टेन्शन नाही. 2y minus 3x sin y. dx च्या समोरचा m, dy च्या समोरचा n.
त्यानंतर इथं करावं लागेल पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय पहिल्या याच्यात, आणि दुसऱ्या याच्यात पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे येतात पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. इथे येतात पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता विद्यार्थी मित्रांनो, पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय याचा अर्थ काय होतो? तर पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वायचा अर्थ होतो डेल एम अपॉन डेल वाय इज इक्वल टू डेल डेल वाय. इथं आहे 2x प्लस 3 cos y. इथं पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एन याचा अर्थ होते डेल डेल एक्स. इथे येते डेल डेल एक्स. याचा म्हणजे की एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायला लागते, वाय कॉन्स्टंट आहे, 2y मायनस 3x साइन वाय. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय मध्ये एक्स कॉन्स्टंट असते आणि पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स मध्ये वाय कॉन्स्टंट असते. काय कॉन्स्टंट असते? वाय. आता याच्यामध्ये पहिल्या याच्यात एक्स कॉन्स्टंट आहे. काय कॉन्स्टंट आहे? एक्स. तर 2x आहे, याच्यात वाय लागला का? नाही. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 0. 2x चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 3 जसाच्या तसा, 3 जसाच्या तसा. कॉस वायचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन वाय. कॉस वायचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन वाय. कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय ते साइन एक्स, आणि कॉस वायचा कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. कॉस वायचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन वाय. 3 मायनस साइन वाय मायनस 3 साइन वाय मायनस 3 साइन वाय. हा झाला डेल एम अपॉन डेल वाय. याला दिलं इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर इथं बघा पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा अर्थ काय होते? याचा अर्थ असा होते की फक्त एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायला लागते. वाय वाला 0 म्हणजे मायनस 2y कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 0 मायनस 3 आणि साइन वाय हा जसाच्या तसा नाही, कारण याच्यासोबत काय लागलेलं आहे? याच्यासोबत एक्स लागलेला आहे. काय लागलेलं आहे? एक्स. हायलाइट करून दाखव तुम्ही. याच्यासोबत लागलाय एक्स. हा एक्स लागल्यामुळे हा 0 होणार नाही, म्हणजे मायनस 3 आणि साइन वाय जसा तसा एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. म्हणजे इथं काय येणार आहे? मायनस 3 साइन वाय मायनस 3 साइन वाय. याला इक्वेशन नंबर काय त्याला? सेकंड. हा होता डेल एन अपॉन डेल एक्स. बघा फ्रॉम 1 and 2 दोघांचा आन्सर काय आलेला आहे? सारखा आलेला आहे. फ्रॉम 1 and 2 दोघांचा आन्सर आलाय सारखं. मग आता फ्रॉम 1 and 2 नुसार इथे येणार आहे डेल एम अपॉन डेल वाय इज इक्वल टू डेल एन अपॉन डेल एक्स. इट्स एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. इट्स एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. आता विद्यार्थी मित्रांनो, जर हे जर एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा प्रॉब्लेम आहे तर जनरल सोल्युशन काय येणार? इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एन डी वाय इज इक्वल टू सी. याच्यात आहे की नाही वाय इज कॉन्स्टंट आहे आणि याच्यात येते नॉट टर्म इन एक्स. नॉट टर्म इन एक्स. एक्सची टर्म घ्यायला लागेल. आता जो एम आहे हा पुरा जसाच्या तसा लिहा. एम किती आहे? 2x प्लस 3 cos y. 2x प्लस 3 cos y. 2x प्लस 3 cos y. आणि n मध्ये फक्त आपल्याला अशी टर्म्स घ्यायची आहे, अशी टर्म्स घ्यायची की ज्याच्यात एक्स नसला पाहिजे n मध्ये. आता बघा मायनस 3x साइन वाय याच्यात आहे एक्स, पण हा 2y मध्ये आहे का? नाही. मग 2y लिसा. काय लिसा? 2y dy इज इक्वल टू सी. बघा इथं प्लस आहे, प्रत्येकाला सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन देऊन देऊ. इंटिग्रेशन ऑफ 2x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 3 cos y dx इंटिग्रेशन ऑफ 2y dy इज इक्वल टू सी. 2 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या घराच्या बाहेर. मग एकच्या डोक्यावर काय आहे? एकच्या डोक्यावर आहे 1. 1 प्लस 1 2 एक्स स्क्वेअर बाय 2. 3 cos y कॉन्स्टंट आहे कारण इथं dx आहे. किती आहे? कॉन्स्टंट तो बाहेर 3 cos y.
मग राहते 1 इंटिग्रेशन एक्स. 2y 2 कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या घराच्या बाहेर, पण इथं y कॉन्स्टंट नाहीये, dy लागला म्हणून वायच्या डोक्यावर आहे 1 प्लस 1 2 वर 2 खाली इज इक्वल टू सी. दिस इज द फायनल आन्सर. आता फायनल आन्सर आहे सगळे 2 वर आहे 2 खाली आहे, गेट कॅन्सल, इथं येते एक्स स्क्वेअर प्लस 3x कॉस वाय प्लस 2 वर 2 खाली गेट कॅन्सल वाय स्क्वेअर इज इक्वल टू सी. दिस इज द फायनल आन्सर. दिस इज द फायनल आन्सर. एक वेळा अगेन रिपीट करतो विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना समजलं नाहीये त्यांच्यासाठी एक वेळा पाहून घे. त्यानंतर लास्ट प्रॉब्लेम राहणार. लास्ट प्रॉब्लेम झाल्यावर नंतर आपला क्लास खतम आणि एक्झॅक्ट पण खतम होऊन जाईल. प्रॉब्लेम नंबर 4 होता, सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन 2x प्लस 3 cos y dx प्लस 2y मायनस 3x sin y dy इज इक्वल टू 0. गिवन घेतलं 2x प्लस 3 cos y dx प्लस 2y मायनस 3x sin y dy इज इक्वल टू 0. नंतर कम्पेअरिंग केलं m dx प्लस n dy इज इक्वल टू 0. dx च्या समोर आहे m, dx च्या समोर आहे 2x प्लस 3 cos y, dy च्या समोर आहे n, dy च्या समोर आहे 2y मायनस 3x sin y. नंतर पहिलेले पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y, इथं पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y केलं तर इथे येते डेल एम अपॉन डेल वाय, डेल डेल वाय. इथं पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केलं तर डेल एन अपॉन डेल एक्स, डेल डेल एक्स. आता पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y याचा अर्थ होते x कॉन्स्टंट आहे म्हणजे 2x कॉन्स्टंट 0, 3 जसाच्या तसा कॉस वायचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन वाय, म्हणजे इथे आलं मायनस 3 साइन वाय. इक्वेशन नंबर फर्स्ट. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x याचा अर्थ काय होते, एक मिनिट, पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x याचा अर्थ होते पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x याचा अर्थ होते y कॉन्स्टंट आहे, 2y कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, मायनस 3 आणि साइन वाय जसा तसा, कारण याच्यात x लागला, x चा डेरिव्हेटिव्ह 1, मायनस 3 इंटू साइन वाय मायनस 3 साइन वाय. हा 1 आहे आणि हा 2 आहे, हे सारखं आलं आन्सर मायनस 3 साइन वाय मायनस 3 साइन वाय. म्हणून फ्रॉम 1 and 2 डेल एम अपॉन डेल वाय इज इक्वल टू डेल एन अपॉन डेल एक्स. इट्स एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. मग हे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे तर जनरल सोल्युशन काय, इंटिग्रेशन ऑफ एम डीएक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एन डी वाय इज इक्वल टू सी. एम आहे, वाय इज कॉन्स्टंट, एन मध्ये नॉट टर्म इन एक्स. एम पुरा जसाच्या तसा लिहिला 2x प्लस 3 cos y dx. एन मध्ये फक्त अशी टर्म घेतली ज्याच्यात एक्स नाहीये, तो होता 2y dy. प्लस आहे प्रत्येकाला सेपरेट, इंटिग्रेशन ऑफ 2x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 3 cos y dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 2y dy इज इक्वल टू सी. 2 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या घराच्या बाहेर, एकच्या डोक्यावर आहे 1 प्लस 1 2 वर 2 खाली. 3 cos y कॉन्स्टंट आहे कारण इथं dx आहे ना, म्हणून 3 cos y कॉन्स्टंट बाहेर, मग राहिलं 1 इंटिग्रेशन x dx आहे म्हणून 2 कॉन्स्टंट बाहेर, वायच्या डोक्यावर आहे 1 प्लस 1 2 वर 2 खाली विथ रिस्पेक्ट टू dy होता. 2 गेट कॅन्सल, इथं आलं x स्क्वेअर प्लस 3x cos y प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू सी. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम नंबर 4 इज द कम्प्लिटेड. त्यानंतर एक लास्ट प्रॉब्लेम आयपी प्रॉब्लेम आहे, तर प्रॉब्लेम नंबर लास्ट घेऊ आपण या सेक्शनचा. अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे म्हणा, जास्त काही कठीण नाहीये, पण तरी तुम्ही बघा हे प्रॉब्लेम महत्वाचा आहे. आणि मी तुम्हाला एक प्रॉब्लेम होमवर्क सुद्धा देऊ शकतो. प्रॉब्लेम नंबर 5, लास्ट प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 5. स्टार करा या प्रॉब्लेमने, या प्रॉब्लेमने सुद्धा स्टार करा आणि इथं IMP सुद्धा करा. प्रॉब्लेम आहे सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन 2xy प्लस y माइनस tan y dx प्लस x स्क्वेअर माइनस x इंटू tan स्क्वेअर y प्लस sec स्क्वेअर y dy इज इक्वल टू 0. 2xy प्लस y माइनस tan y dx प्लस x स्क्वेअर माइनस x tan स्क्वेअर y प्लस sec स्क्वेअर y इज इक्वल टू 0. आता प्रॉब्लेम आता डायरेक्टच करतो, कम्पेअरिंग, गिवन काही घेत नाही, डायरेक्ट कम्पेअरिंग. कंपेयरिंग m dx प्लस n dy
इज इक्वल टू 0. dx च्या समोर काय सांगा m. dx च्या समोर किती आहे 2xy प्लस y मायनस 10y. हा dx च्या समोर आहे. तसं dy च्या समोर किती आहे एक मिनिट तसंच dy च्या समोर काय बघा dy च्या समोर आहे n. इथं dy च्या समोर आहे x स्क्वेअर मायनस x टॅन स्क्वेअर y प्लस सेक स्क्वेअर. पहिल्या याच्यात काय करावं लागते पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. पहिल्या याच्यात पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. इथं पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y याचा अर्थ काय होते m चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे इथं डेल m अपॉन डेल y. आणि पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y म्हणजे होते x कॉन्स्टंट आहे. याच्यात कोण कॉन्स्टंट आहे x. फक्त y चा डेरिव्हेटिव्ह काढा. तर कशाचा डेरिव्हेटिव्ह काढा y चा. आता बघा 2x कॉन्स्टंट जसंच्या तसं कारण याच्यासोबत y लागला y चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 प्लस इथं y लागला y चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 आणि टॅन y चा डेरिव्हेटिव्ह काय येतो सेक स्क्वेअर y. टॅन y चा डेरिव्हेटिव्ह काय येतो सेक स्क्वेअर y. सिंपल आहे बघा 2x जसंच्या तसं y चा डेरिव्हेटिव्ह 1 y चा डेरिव्हेटिव्ह 1 टॅन y चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर y. म्हणजे इथं कसं आलं 2x इंटू 1 2x प्लस 1 मायनस सेक स्क्वेअर y डेल m अपॉन डेल y. याला इक्वेशन नंबर फर्स्ट. इथं पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x याचा डेरिव्हेटिव्ह आहे डेल n अपॉन डेल x. इथं आहे डेल डेल x x स्क्वेअर मायनस x टॅन स्क्वेअर y प्लस सेक स्क्वेअर y. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x याचा अर्थ होते y कॉन्स्टंट आहे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येते 2x. ओके मायनस टॅन स्क्वेअर y जसं तसं x चा डेरिव्हेटिव्ह काय येते x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि या सेक स्क्वेअर y मध्ये x लागला का नाही त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे इथं आलं 2x मायनस टॅन स्क्वेअर y 2x मायनस टॅन स्क्वेअर y. आता विद्यार्थी मित्रांनो या प्रॉब्लेम मध्ये असं झालं की या प्रॉब्लेम मध्ये हे सारखं नाही आलं. काय नाही आलं सारखं. पण हे सारखंच आहे कारण आपल्याकडे एक ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे. बघा ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म्युल्यानुसार एक तर तुम्ही इथं फॉर्म्युला लावा किंवा इथं लावा कुठेही लावला तर सारखाच आहे. ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला असा आहे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हा प्लस सेक स्क्वेअर थिटा इकडे काय होतो मायनस म्हणजे मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस सेक स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला आहे आपल्याजवळ. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस सेक स्क्वेअर थिटा इकडे होते मायनस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस सेक स्क्वेअर थिटा. तर इथं काय आहे थिटाच्या जागी किती आहे y आहे. हा फॉर्म्युला अप्लाय करू. आता हा जर फॉर्म्युला अप्लाय करसाल तर काय येणार डेल एन अपॉन डेल एक्स इज इक्वल टू 2x जसंच्या तसं 2x जसंच्या तसं मायनस टॅन स्क्वेअर y मायनस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे काय येते 1 म्हणजे इथं प्लस 1 मायनस सेक स्क्वेअर थिटा थिटाच्या जागी काय येतं y. बघा आला का नाही. हा फॉर्म्युला लावला मायनस टॅन स्क्वेअर y म्हणजे 1 मायनस सेक स्क्वेअर y 1 मायनस सेक स्क्वेअर y 1 पॉझिटिव्ह आहे. फ्रॉम 1 and 2 एक फॉर्म्युला तुम्हाला इथं लावा लागते म्हणजे उत्तर सारखे. फ्रॉम 1 and 2 डेल एम अपॉन डेल y is equal to del n upon del x. It's exact differential equation. Exact differential equation. जर कोणाला कन्फ्युजन असेल या टॉपिक मध्ये तर लक्ष द्या हा ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस सेक स्क्वेअर थिटा इकडे होते मायनस 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा
म्हणजे मायनस टॅन स्क्वेअर, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस सेक स्क्वेअर थिटा, मायनस टॅन स्क्वेअर वाय म्हणजे 1 मायनस सेक स्क्वेअर वाय, म्हणजे हे याचा आन्सर. आणि हेच लिहून टाकायचं, हे इतकं लिहिलं का नाही, मग 1 नंबरचं लिहून टाकायचं, त्यानंतर इथं 2 नंबरचं लिहून टाकायचं, सारखंच राहते. आता एखादी आपल्याविषयी जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला आहे. जनरल सोल्युशन, जनरल सोल्युशन असं आहे, इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एन डी वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट. तिथे इथे वाय इज कॉन्स्टंट and not term in x, not term in x. तर पहिला एम आहे का नाही, हा पुरा जसाच्या तसा लिहून घ्यायचा, काहीच टेन्शन नाही घ्यायचं, पुरा जसाच्या तसा. एम एम किती आहे, एम चेक करावं लागेल आपल्याला. एम आहे 2xy प्लस वाय मायनस टॅन वाय, 2xy प्लस वाय मायनस टॅन वाय, हा पुरा लिहायचा. याच्यामध्ये वाय कॉन्स्टंट आहे. आणि एन मध्ये असा घ्यायचा की ज्याच्यामध्ये एक्स नाहीये, हा एक्स स्क्वेअर हाही चालत नाही, हाही चालत नाही, हा चालते बघा, सेक स्क्वेअर वाय प्लस सेक स्क्वेअर वाय डी वाय इज इक्वल टू सी. आता इथं बघा प्लस मायनस आहे प्रत्येकाला सेपरेट, 2xy dx प्लस इंटिग्रेशन ऑफ y dx मायनस इंटिग्रेशन ऑफ टॅन y dx, याला सेपरेट सेपरेट, आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर y dy इज इक्वल टू सी. आता 2 आणि y कॉन्स्टंट आहे, तो बाहेर, 2 आणि y बाहेर, एकच्या डोक्यावर आहे 1, 1 प्लस 1 किती होते 2, एक्स स्क्वेअर बाय 2. y कॉन्स्टंट आहे तो बाहेर, मग काय राहिलं 1, 1चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dx ना x. टॅन y कॉन्स्टंट आहे तो पण बाहेर, मग राहिलं 1, 1चं इंटिग्रेशन x, आणि सेक स्क्वेअर y विथ रिस्पेक्ट टू dy, सेक स्क्वेअर x इंटिग्रेशन टॅन x, सेक स्क्वेअर y चा टॅन y इज इक्वल टू सी. टू गेट कॅन्सल, दिस इज द फायनल आन्सर. yx स्क्वेअर प्लस yx, हा x समोर घेऊ, x टॅन y प्लस टॅन y इज इक्वल टू सी. दिस इज द फायनल आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्यासाठी इथं थांबून जाऊ. आपला एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन हे कम्प्लीट झालेलं आहे. तुम्ही जर समजा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ज्याला क्रॅश कोर्स जॉईन करायचा आहे तर क्रॅश कोर्स जॉईन करा. आजच्यासाठी इथं थांबून जाऊ. धन्यवाद.